आता बातमी मनमाडमधून आहे। मनमाडमध्ये नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। वाघदर्डी धरणात केवळ 20 ते 22 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। आता पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनावरच मनमाडकरांच्या पाण्याची भिस्त अवलंबून आहे। आवर्तन मिळालं नाही तर मनमाडकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। या मनमाड शहराचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं काही जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल, काय परिस्थिती आहे मनमाड शहराच्या पाणी पुरवठ्याची? सध्यामध्ये आपल्याकडे 15 ते 20 दिवस एवढं पाणी शिल्लक आहे। आता सध्यामध्ये आपण रोटेशनच्या याच्यावरच अवलंबून आहे। त्यामुळं म्हणजे पुढं कधी रोटेशन नाहीच भेटलं तर आपल्याला खूपच म्हणजे पाण्याचं दुष्काळ धरण आपलं पूर्णच कोरडं होऊन जाईल। एकंदरीतच किती दिवस पाणी पुरवठा पुरू शकतो आणि पाणी टंचाई आपलं 15 ते 20 दिवस पुरू शकतो सध्या। केवळ 15 ते 20 दिवस मनमाड शहराला पाणी पुरवठा करता येईल एवढंच पाणी या ठिकाणी शिल्लक आहे। जर पालखेड डाव्या कालव्यातनं आवर्तन सुटलं तरच मनमाड शहराचा पुढचा जो आहे पाणी टंचाईचा भीषण अशा पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार नाही। पालखेडच्या डाव्या आवर्तनावरच आता ही सर्वांची भिस्त आहे। दरम्यान दिंडोरी करंजवन पाणी पुरवठा योजना ही मनमाडकरांसाठी जी संजीवनी ठरणार आहे, त्या योजनेचं काम देखील पूर्णत्वास येत आहे। मात्र त्यासाठी काही कालावधी लागणार आहे। तोपर्यंत मात्र मनमाडकरांना पाणी टंचाईच्या या झळा सोसाव्याच लागणार आहेत। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, मनमाड, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।